आवेशे भुजा त्राटती विसणले शंका देती जेत महामद भद्र जाती आवर्ती ना. त्या वीरांपैकी आवेशाने दंड थोपटतात. काही लोक बस अजाव अबुक ठोकणे म्हणतात. कोणी चवताळून एकमेकांना बुद्धासाठी युद्धासाठी आव्हानपूर्वक देतात, चला अजाव समोरच्याला. शंका हाका मारतात. त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरत नाहीत. हत्ती देखील मदांध झालेले ते आवरत नाहीयेत, एक दुसऱ्यावर चढाई करायला बसलेले. तेत भेडांची कवणमात काच या फेर फिटत तेणे दचकला कृतांत अंगणे गे. अशा स्थितीत भित्र्यांची काय कथा. कच्चे लोक तर धुळीसारखे उडून जातात. त्या प्रसंगामुळे यमाला देखील धाक बसला. तो इकडे डुंकून पाहिना. यमराज बाप रे, महाप्रलयंकारी युद्ध दिसायले. एका उभयताचे प्राण गेले, चांगाचे दात बैसले, विरुद्धाचे दादुले ही वताती. कोणाचे उभ्या उभ्याच प्राण गेले. काही हार्ट अटॅक वाले होते, ऐकूनच गेले. धडधाकडांची दात खिळी बसल्या, काहींच्या दात खिळ्या बसल्या. आणि बाणेदारातही जे धीर होते त्यांच्या अंगात देखील कापरे भरले. अरे बापरे, मग आम्हाला छोटं मोठं वाटलं. युद्ध हे तर पहा भयंकर दिसायला. ऐसा अद्भुत तुरंबाळ ऐकोणी ब्रह्मा व्याकुळ देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी. आता विलक्षण वाद्यांचा घोर आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले व देव म्हणू लागले की आज प्रलय काळ ओढवला आहे. देव देखील विमानांची दाटी झाली. देव आलेत. ब्रह्मदेव म्हणाले बाप रे, आज प्रलय काळ ओढवतो काय. महाभयंकर युद्ध दिसायलंय. 14, 15, 16 कॉमन ओव्या. ततश्वेतेर्युक्ते महती सेन्दणे स्थित माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो पदद्मतु पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजया पूर्णं दद्मो महाशंखं भीमकर्मा व्रकोदरा अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुलः देवश्च सुघोषमणी पुष्पको. त्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या मोठ्या रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन दिव्य शंख मोठ्याने वाजविते झाले. संजय सांगतोय धृतराष्ट्राला, व्यास नंतर लिहित आहेत आणि भगवान ज्ञानेश आपल्याला सांगतायत. भगवान रथावर बसलेले, पांढरे घोडे आहेत सगळे रथाचे. श्रीकृष्ण दिव्य शंख मोठ्याने वाजवित. मग श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने दोघांनी आपले शंख वाजवले. ऋषिकेश पांचजन्यम झालं. श्रीकृष्ण पांचजन्य शंखास पार्थ देवदत्त. श्रीकृष्णाचा शंख होता पांचजन्य आणि पार्थाच्या शंखाला म्हणत होते देवदत्त नाव होतं. अचाटकर्मी भीमसेन पोंड्र नावाच्या मोठ्या शंखास वाजित झाला. भीमसेन पोंड्र नावाचा शंख वाजवतो. कुंतीचा पुत्र राजा युधिष्ठिर अनंत विजय शंखाला वाजवित झाला. कुंतीचा पुत्र युधिष्ठिरांकडे होता अनंत विजय नावाचा शंख. नकुल व सहदेव हे दोघे माद्री पुत्र सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविते झाले. सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख यांच्याकडे होते. कोणाकडे? नकुल आणि सहदेव. श्वेत घोडे भव्य रथा पहा त्यात कृष्णा पार्था दिव्य शंख आपापले देवे अर्जुने फुंकिले पांचजन्य श्रीकृष्णाने देवदत्त अर्जुनाने भीम बळी खवळला पोंड्र भयान फुंकिला युधिष्ठिर धर्मराय फुंकी अनंत विजय नकुळ सहदेव फुंक सुघोषणी मणिपुष्पक. माऊलींच्या ओव्या. ऐसी स्वर्गी मात देखून तो अकांत तव पांडव दळा आत वर्तले काही. कौरव सैन्यामधील तो अकांत पाहून स्वर्गात असा हक्कार उडाला. तेव्हा इकडे या पांडवाच्या सैन्यात काय घडले? हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाची जावळीचे कातले चारी. अहो अर्जुनाचा रथ जणू विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडार चमचम चमकत होता. खास आला होता बरं का तो रथ. एक सांगतोय, तो रथ खास पाठवला होता इंद्राने, महातेजाचा होता. तोपर्यंतच तो कामी आलेला आहे.
भगवान श्रीकृष्ण रथावरून उतरले, रथ पार जळाला. भगवान श्रीकृष्ण नसते तर तो अजय रथ टिकला नसता सर्वसाधारण माणसाकडे. म्हणून त्या रथाचं वर्णन माऊली करते. महातेजाचं भांडार होता तो रथ म्हणजे. कारण माऊलींनी स्वतः पाहिले म्हणून वर्णन करतायत. ज्या रथाला गरुडाच्या बरोबरीचे वेगवान 4 घोडे जुंपलेले होते, इतका वेगवान, गरुडासारखा वेगवान रथ होता. आता खरं म्हणजे रथ म्हणजे फक्त आपल्यासारखा असं टुडुक टुडुक टुडुक, ते असे घोड्यासहित उडत जायचे. पूर्वीचे रथ असे होते की खरं म्हणजे सिद्धींच्या जोरावर ते अफाटपणा असतो. हा की पाखांचा मेरू जैसा, नाही की पारवांचा मेरू जैसा, रहवर मिरवतसे तैसा, तैसे कोंदाटलिया दिशा जया चेणी. पंख असलेल्या मेरू पर्वतासारखा व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेले आहेत असा तो दिव्य भव्य रथ तेथे शोभत होता. दिव्य आणि भव्य पर्वतासारखा म्हणजे अजय अक्षय एकदा उभा राहिला की, आणि सर्व दिशांनी तेजाळलेले आहेत असा रथ शोभतोय. ते ताश्ववाहकापण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा भगवान श्रीकृष्ण सारथी होतो. एक सांगतो, तो रथ थांबतही नव्हता. त्यावेळेस मारुती रायाला आज्ञा केली की तुम्ही रथावर बसा झेंडा घेऊन, आणि मग तो रथ जरा दबला. काय एक एक वैभव होतं ते. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण सारथी होता. भगवान ज्ञानेश्वर म्हणतात, त्या रथाचे गुण मी काय वर्णन करू. जिथं सारथी भगवान आहेत, हनुमंत ज्याच्या ध्वजावर आहेत, त्या रथाचं मी काय वर्णन करू. ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर, सारथी शारंगधर अर्जुनेसी. त्या रथावर लावलेल्या ध्वजाच्या खांबावर भगवान शंकराचा प्रत्यक्ष अवतार मारुती तो होता. स्वतः मारुती भगवान शंकराचे अवतार आहेत, ते त्या रथावर बसलेले आहेत वर. आणि शारंगधर स्वतः धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण पार्थांचे सारथी आहेत. अहो ड्रायव्हर कोण आहे? मोठा माणूस आहे, छोटा नाही. काय ओवी अप्रतिम पुढची आहे पहा, अप्रतिम ओवी. ज्ञानेश्वरींच्या सगळ्याच ओवी अप्रतिम आहे, पण ही अतिशय अप्रतिम आहे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. काय वर्णन आहे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथी पण पार्थाचे करीत असे. देखा नवलतया प्रभूचे. हे पहा माऊलीनी ओवी का टाकली. मुळात भगवान कृष्णांचा अवतार अनेक युगांमध्ये जो झालेला आहे, हा खास अवतार ह्या युगातला आहे. अच्युत आहे भगवान श्रीकृष्ण, अच्युत आहे, च्युती नाही. आणि भगवान कृष्णाने ज्यावेळेस अवतार धारण केला, तर भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शिव वेडावले, वेडे झाले. स्वतः भगवान शंभू यशोदेकडे साधू होऊन आले की स्पर्श आणि दर्शन व्हावं. कसा अवतार येतो? परब्रह्माच्या मुशीतून आलेला अवतार आहे. भगवान श्रीकृष्णांचा अवतार म्हणजे प्रचंड अवतार आहे. 16 कलांनी युक्त आहेत, नाही त्या वेगळ्या. 16 कला, 12 कला, 64 कला आहेत. पण 12 कलांनी राम अवतार आहे. मोदिता काही काही गोष्टी, कारण हा हसतोय प्रभू. भगवान रामचंद्र कधी हसलीच नाही. आपल्याकडे एकच अवतार असा होऊन गेला, एकच अवतार. भलेही त्याला संत म्हणा, भलेही त्याला काय म्हणायचं म्हणा, अफलातून.
असं वाटतं भगवान राम कधी हसलेच नाहीत आणि भगवान कृष्ण कधी रडलेच नाहीत, कधीच रडले नाही. हा भगवान कधीच रडला नाही, नेहमी हसत हसत फक्त गोपिकासाठी रडला, राधेसाठी अश्रू गाळले. नैनाश्रू फक्त त्याच्यामधून वाहिले. गोकुळवासी जर सोडले तर भगवान कधीच रडला नाही, हसत होता. आणि युद्धात हा भगवान समाधी देतो, रणामध्ये भगवद्गीता सांगायला उभा राहतो. एकमेव अवतार आहे, एकमेव अवतार. भगवान कृष्ण सांगायला लागलो, हळूहळू सांगू, हळूहळू सांगू. पण अफलातून अवतार आहे, आनंदाचा अवतार आहे. आनंद, एवढा आनंदाचा अवतार पृथ्वीतलावर कधीच झाला नाही. बाकीच्यांनी वैराग्य म्हणून रडतच बसले. हा भगवान काय म्हणजे अफलातून आहे सगळ्याच गोष्टी. ब्रह्मचारी म्हणवतो, पण 16,108 बायका आहेत. भोग भोगून ब्रह्मचारी फक्त हा भगवान आहे. काय उपभोगलं नाही तरी हा अलिप्त आहे. आणि ज्ञानेश्वरी ती कला शिकवते. एक एक गोष्टी अशा प्रस्थापित केलेल्या आहेत. रणामध्ये कधी ऐकलं उपदेश, समाधी, युद्धामध्ये, रणवाद्यामध्ये आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर पाहिजे, शांतता पाहिजे, वैराग्य पाहिजे. कुठे? आणि हा प्रभू कोणासाठी नाही बरं? स्वतःच्या बायका बुडाल्या, मेल्या, पोरं बुडवली, नातवंड बुडवली, नाही रडला हो. 12 वर्ष बद्री केदारमध्ये जाऊन पुन्हा साधना केली, सगळे बुडाल्यावर मुक्त झालो म्हणून. पण कोणासाठी? इथे काय देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काय अर्जुनाचं पुण्य असेल, काय भक्तीची धारा असेल, अद्भुत प्रेम. क्या सारथी होतोय, घोडे हाकतोय आणि घोड्याला खरारा करतोय. काय भगवान माहितीये, प्रत्येक राजाकडे प्रत्येक जण जात होता आणि भगवान कृष्णाकडे द्वारकेमध्ये देखील हे आले. दुर्योधन, योगायोगाने दुर्योधन आणि अर्जुन एकाच वेळेस भगवान कृष्णाच्या महलात आले. कोणाकडून राहत, कोणाकडून, आमच्याकडून या. तो म्हणतो आमच्याकडून या. आतेभाऊ आहेत पांडव आणि कौरव. आमच्याकडून येता का तुमच्याकडून येता म्हणून हे झोपले होते भगवान कृष्ण. अर्जुन पायाशी बसला होता आणि दुर्योधन बसला होता डोक्याकडनं. आणि भगवंत बराच वेळ झोपले हटकून. उठल्यानंतर डोळे उघडले की अर्जुना केव्हा आलास? ते म्हणे नाही, आधी मी आलो. तो उठून असा आला. दुर्योधन, त्याला वाटलं आता याला हो म्हणतील, आधी मी आलो म्हणले. अच्छा अच्छा, तू पण आलास दुर्योधन, वा वा, या. कोणीकडे आले? नाही म्हणले आता युद्ध सुरू होणार आहे, तर तुम्ही कोणाच्या बाजूनं, तुमची सेना कोणाच्या बाजूनं, असं सगळं ठरवायचंय. पण मी मागणार अगोदर, माझा हक्क आहे, अर्जुनाचा नाही, कारण मी आधी आलोय. ठीक आहे म्हणले, सांगा. तर म्हणले, यांनी सांगितलं दोन्ही युद्धामध्ये दोघही माझे असल्यामुळे मी कोणाच्या बाजूनं लढणार नाही, मी शस्त्र हातात धरणार नाही, भगवान कृष्णाने सांगितलं. आणि बलराम तर निघून गेलेले. आता माझं सैन्य आहे, कोणाला पाहिजे? मी निशस्त्र राहणार आहे, तुम्हाला चालणार आहे का? दुर्योधन म्हणले, तुम्ही हातात नाही काय घेणार? काहीच नाही म्हणले. मग नको, तुम्ही तुमचं सैन्य देऊन टाका. आणि अर्जुनाला म्हणले, आता तू
मला घेऊन काय करशील? नाही म्हणले, तुम्हीच पाहिजेत मला. म्हणे रिकामा राहणार आहे, रिकामा. सारथ्य करा म्हणजे माझं. आता त्याला काय करायचं? हातात काहीच नाही तर कशाला आपल्याकडे? आणि पण आगाऊ उचापती करतील, दुर्योधनाला माहिती. तिकडे जा. देखा नवलतया प्रभूचे. काय एक एक गोष्ट आहे. द्रौपदीची चप्पल उचलली, अर्जुनाचे घोडे असे खरारा केले. काय एक एक गोष्टी, पत्रावळ्या उष्ट्या उचलल्या पांडवांच्या. किती प्रेम आहे पांडवावर, आणि अर्जुनावर तर किती आहे.